लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं ज्या कामाला प्राधान्य दिले ते म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. त्या भूमिकेतून मी 23/8/2024ला त्या संदर्भात एक पत्र दिलं. नंतरच्या कालखंडामध्ये 11/3/2025 असे अनेक पत्र, 11/3/2025 अनेक वेळा संबंधित मंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटलो. एकदा धर्मेंद्र प्रधानजी, मंत्री केंद्रीय शिक्षा मंत्रालय, नरेंद्रजी मोदी साहेब, प्रकाश नड्डाजी, या सर्व मंत्र्यांना भेटून मेडिकल कॉलेजची मागणी केली. आणि ती मेडिकल कॉलेजची मागणी केल्यानंतर त्याला आपल्याला खऱ्या अर्थाने यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण त्याचबरोबरीने आमची मागणी एक आहे की मेडिकल कॉलेज हे शहराच्या लगत एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. त्याचा फायदा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी होत असतो. त्याचबरोबरीने शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्याची भर पडत असते. शेवट आपण कुठल्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला शेवट जिल्हा महत्त्वाचा असतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक आमदाराला, खासदाराला असं वाटतं की माझ्या होम टाऊनवर ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. ही त्यांची प्रत्येकाची मागणी असते. प्रत्येक आमदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे, खासदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे. पण माझी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की हे मेडिकल कॉलेज या नगर शहराच्या लगतच झालं पाहिजे. त्याबाबत मी आता कलेक्टर साहेबांना भेटलो, कारण एक 3 जणांची कमिटी सुद्धा त्यावर सरकारने नेमणूक केलेली आहे. त्या कमिटीत अनेक लोक, ते 3 जणांची ती कमिटी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेली. पण आता त्या कमिटीला सुद्धा मी स्वतः एक पत्र व्यवहार करणार आहे, CMला पण पत्र देणार आहे. कलेक्टर साहेबांना ही विनंती केली की नगरच्या आजूबाजूला एक 25-30 एकर जागा उपलब्ध करून द्या. त्याबाबत काही जागा पण मी सुचवल्या. इथून बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावर इंद्रायणी हॉटेलच्या बाजूला एक 25-30 एकराचा एक प्लॉट आहे. कॅन्टोन्मेंटच्या प्रॉपर्टी आहे ती. तिथं जर मेडिकल कॉलेज झालं तर त्याचा एक चांगला पद्धतीने शहरासाठी फायदा होईल. बाजूला आरंगावला एक TB सेंटर म्हणून होतं जुन्या काळी, त्या TB सेंटरची सुद्धा एक 25-30 एकर जागा आहे. अशा काही जागा पण आम्ही सुचवलेल्या आहेत. कारण आमची म्हणणं एक आहे की मेडिकल कॉलेज दुसऱ्या तालुक्यात एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या आट्टासापोटी गेलं नाही पाहिजे. ही आमची महत्त्वाची भूमिका आहे. तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे नेते म्हणून काम करताना त्यावेळेस तुमची विचार हा ब्रॉड पाहिजे. तुमचा विचार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार पाहिजे. त्याबाबत आज संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो. आणि मधल्या कालखंडामध्ये आपण एक कामगार हॉस्पिटल सुद्धा एक मंजूर करून घेतलं. कामगार हॉस्पिटल सुद्धा नगरच्या आजूबाजूला झालं पाहिजे, कारण निश्चित त्याचा फायदा जिल्ह्यातील कामगारांसाठी होईल. म्हणून त्याबाबत मी निंबळक या ठिकाणी एक जागा सुचवलेली आहे. निंबळक सुद्धा शहराच्या लगतच आहे, कारण आता तो रेल्वेचा ब्रिज सुद्धा लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल. जर कामगार हॉस्पिटल निंबळक परिसरामध्ये त्याला जागा उपलब्ध होती. आम्ही ते चासची जागा आधी पाहिली होती, पण चासला जागा उपलब्ध होत नाही, निंबळकला जागा उपलब्ध होती. म्हणजे असे 2 जागा उपलब्ध करून देण्याच्या बाबत जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना आता मी त्या ठिकाणी भेटलो. तुम्हाला नेमकं असं काय वाटतं की नेमकं दुसरीकडे जाईल, ते दुसरीकडे चालू नाही, मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला काहीतरी काळाचे पावलं माझ्या लक्षात येत असतात. हा संकेत आहे. हा मेडिकल कॉलेज सुद्धा विशिष्ट भागामध्ये नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा होत आहे. तसा काही प्रस्ताव दिलाय? असं काही तसा प्रस्ताव नाही, पण तुम्ही सत्तेचा वापर करून तुम्ही तोंडी सूचना देऊन सुद्धा त्याबाबत करू शकता. ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे मी तात्काळ आजच कलेक्टर साहेबांना भेटून आपल्या समोर मांडणी करत आहे. विशिष्ट भाग म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, एअरपोर्ट आलं शिर्डीला. उद्या हे मेडिकल कॉलेज शिर्डीला जाऊ नये, कारण शिर्डीला साईबाबांचं मोठं हॉस्पिटल आहे. माझं दुमत नाही, शिर्डीबाबत माझं दुमत नाही, पण शिर्डी एका कोपऱ्याला पडतं. नगर हे सेंटर आहे, अहिल्यानगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे. त्यामुळे नगरमध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. उद्या तुम्ही साईबाबा हॉस्पिटलला जर कनेक्ट करून जर तुम्ही उद्या मेडिकल कॉलेज चालू केलं, ती सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मी आज कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलं की जागा ही 10 किलोमीटरच्या
परिघामध्येच दिली पाहिजे. त्याबाबत सीएमनी सुद्धा सूचना केलेल्या आहे. आता कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा सीएम साहेबांच्या सुद्धा त्याच सूचना आहेत. पण नेमकं पूर्वी एक कमिटी आली होती, 10 हॉस्पिटल जेव्हा राज्यात मंजूर झाली त्यावेळेस नगर जिल्ह्यात येऊन त्या समितीने पाहणी केली होती आणि जागा उपलब्ध नसल्यामुळे नगरचा प्रस्ताव काही समावेश झाला नाही. ही जागा तुम्ही आता अनेक जागा सांगतायत आणि त्यावेळेस मात्र जागा उपलब्ध नव्हत्या. या पाठीमाग काही जागा उपलब्ध नव्हत्या असं नाही, जागा उपलब्ध होत्या, पण आम्हाला ते काम करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. आमची इच्छाशक्ती नव्हती मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. हे आज तुम्ही पाहिलं असेल, या मतदारसंघाने अनेक खासदार दिले, या जिल्ह्याने अनेक खासदार दिले. कुठल्या जिल्ह्यातल्या खासदारांनी संसदेमध्ये आजपर्यंत प्रश्न उपस्थित केला का माझ्या मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे? पण मी खासदार झाल्यानंतर मी तर संसदेमध्ये आवाज उठवला, संबंधित मंत्री महोदयांना भेटलो, एकदा आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून नड्डा साहेबांना भेटलो, त्या मंत्री महोदयांना पण आम्ही त्या ठिकाणी भेटतो. शेवट आजपर्यंत जागा उपलब्ध नाही असं होत असतं का? जर एका बाजूला तुम्ही जागेचं अतिक्रमण करायला तुम्हाला जागा उपलब्ध राहते आणि मग मेडिकल कॉलेजसाठी जागा उपलब्ध होत नाही, असं होऊच शकत नाही ना. मी आता काही जागा त्यांना बसल्या बसल्या काही जागा सांगितल्या. इथं जवळच 25 एकर जागा आहे आमच्या, त्या आरंगावला टीबी सेंटर आहे, तिथं जागा आहे. चासला कृषीची जागा आहे रस्त्याच्या लगत ती जागा आहे, तुम्ही ते ताब्यात घेऊ शकता ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की इथं होईल असं तुम्हाला वाटतं? इथं होईल नाही, इथं झालंच पाहिजे, ही माझी महत्वाची भूमिका आहे. त्यासाठी मी वेळेप्रसंगी आंदोलन सुद्धा करीन, कारण नगरमध्येच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. अहिल्यानगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे, त्या परिसरामध्येच झालं पाहिजे. तुम्ही एका बाजूला जर मेडिकल कॉलेज घेऊन जाता, याच्यात इंटरेस्ट काय? त्यामुळे माझी सर्वपक्षीय आमदारांना आणि सर्वपक्षीय खासदारांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा, मी कुठल्या पक्षाचा खासदार बोलतो यापेक्षा मी जिल्ह्याचा विचार करून बोलतो, तुम्ही सुद्धा याच विचारावर सगळ्यांनी ठाम राहिले पाहिजेत, ज्यांनी ज्याच्या पक्षाच्या नेते मंडळींना सांगितलं पाहिजे. आता मी सीएमला पत्र देणार, सीएमशी सुद्धा मी तेच बोलणार आहे. उलट माझं म्हणणं आहे, सगळ्या आमदारांनी पत्र दिलं पाहिजे सीएमला. इतर पक्षाच्या आमदारांशी संपर्क करणार ना, काय अडचण काय आहे संपर्क करायला? सातत्याने अशा गोष्टी पक्षातल्या नेत्यांचं वचन कमी करतो. आता तुम्हीच पहा ना, सातत्याने जर अशा गोष्टी होत असतील तर याचा अर्थ दक्षिणेतले पुढारी कुठेतरी कमी पडतात, हे जाणवतं ना. आज जर तुम्ही एखाद्याला विचारलं तर त्या गोष्टीला दुजोरा दिला जाईल. पण मला जी इंटरनल जी माहिती, ती माहिती अशी की हे मेडिकल कॉलेज सुद्धा साईबाबा ट्रस्ट कॉलेजला ऍड करून ते तात्काळ सुरू करायचं. तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली मेडिकल कॉलेज तिकडे घेऊन जायचं आणि ते तसंच सुरू ठेवायचं. म्हणजे परत तात्काळच्या नावाखाली परत येत नसतं. म्हणजे माझा एक असं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयुषची सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे. मी त्या सिव्हिल सर्जनला 4 वेळा भेटलो, ते चालू झालं पाहिजे. तुम्ही आताच्या परिस्थितीत नगर शहरामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेज चालू करू शकता. आयुषची एवढी मोठी बिल्डिंग आहे, तिचा बेनिफिट मिळेल, सिव्हिलचा बेनिफिट मिळेल, लगेच मिळेल ना. जेवढं स्ट्रक्चर शिर्डी संस्थांकडे स्ट्रक्चर आहे तेवढं स्ट्रक्चर आज पण त्यापेक्षा जास्त स्ट्रक्चर आपल्या नगरमध्ये सुद्धा आहे. तुम्ही आता म्हणजे नगर परिषदेचे नेते जे काही पुढे असतील ते आतापर्यंत कमी पडले, तुम्ही कमी पडणार नाही? नाही, मी म्हणलो नाही कमी पडले, मी तर म्हणतो माझ्यापेक्षा उजवं काम करतात. पण माझं म्हणणं हे आहे की सर्वांनी या गोष्टीचा विचार करून मेडिकल कॉलेज हे नगर शहरामध्ये झालं पाहिजे, या भूमिकेवर सगळ्यांनी ठाम राहिलं पाहिजे. राम शिंदेनी सुद्धा असंच भूमिका घेतली होती की जे काही कार्यक्रम होत आहेत ते उत्तरेतच होत आहेत, दक्षिणेत काही होत नाही, जे काही मंजुरी मिळतात त्या उत्तरेत जातात. तुम्ही तीच भूमिका मांडताय? नाही, माझी भूमिका कुणाला विरोध म्हणून भूमिका नाही. माझी भूमिका म्हणजे मला सुद्धा वाटतं ना, मला सुद्धा ज्यावेळेस मेडिकल कॉलेजचा मी पाठपुरावा केला मंजूर झाल्यानंतर मला सुद्धा काही जण म्हणले आपल्या पार्नरला मेडिकल कॉलेज होतं का बघ. पण पार्नरला मेडिकल कॉलेज ठीक आहे, एका बाजूने माझ्यासारख्याला एक अभिमान वाटेल, समाधान वाटेल, पण त्याचा जो बेनिफिट मिळणं गरजेचं आहे तो मिळणार आहे का? त्यामुळे आज राज्यातून विद्यार्थी त्या मेडिकल कॉलेज शिकायला येणार आहे. उद्या त्यांचा दळणवळणाचा सगळ्या सुखसुविधा नगरमध्ये उपलब्ध आहे. उद्या काही विद्यार्थ्यांना हॉस्टेलला राहण्याची वेळ आली, त्या गोष्टी सुद्धा त्यांना नगरमध्ये
आणि नगरची डेव्हलपमेंट दिसते ना सगळ्यात महत्वाची. आज तुम्ही पाहिलं असेल, आज संभाजीनगर महानगरपालिका, नाशिक नगर महानगरपालिका, ह्या महानगरपालिका आणि आपल्या अहिल्यानगर महानगरपालिका एका वेळेस महानगरपालिकेचा दर्जा मिळालेला आहे. पण आज तुम्ही संभाजीनगर पहा किती पुढे गेले, नाशिक पहा किती पुढे गेला, आणि नगरची काय परिस्थिती हे पण आपण विचारात घेतलं पाहिजे ना. याचा अर्थ नुसतं आपण बोर्ड दाखवण्यापेक्षा आपण सुद्धा त्या कृतीमध्ये काहीतरी उतारलं पाहिजे. हा आमचा एक प्रयोग आहे ना. माझ्या दृष्टीने जर मेडिकल कॉलेज झालं, माझ्या दृष्टीने नगरच्या लगत कामगार हॉस्पिटल झालं, तर डेव्हलपमेंट बरोबर त्याचा फायदा निश्चित जिल्ह्याला होतो. पाटणा तालुक्यातील ढोळकमध्ये शिळीमेंढी संशोधन केंद्राचं असतं. तर ते केंद्र पण ते केंद्र अजून सुरू नाही झालं किंवा त्याची जागा बदलली प्रस्तावित चालली. त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात ज्या गोष्टी राजकारण पाहायला मिळालं. पण ठीक आहे, आज ना उद्या ते कसं आपल्याला अंमलात आणता येईल त्यासाठी प्रयत्न करू आपण. सातत्याने जे नगर दक्षिणेवर हा जो विषय होतो, काही योजना असतील, काही नवीन उपक्रम असतील, मध्यंतरी जिल्हा विभाजनाचा विषय आला होता, तो शांत झाला. तो एक पर्याय उपाय आहे का म्हणजे जिल्हा विभाजन झाल्याशिवाय म्हणजे जो अन्याय होतो सातत्याने? नाही, जिल्हा विभाजन झालं तर ते चांगलंच राहील. कारण तुम्ही पाहिलं असेल, आज पूर्ण जिल्ह्याचे जे कलेक्टर असू, सीओ असू, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी असू, मग त्याला जर डबल जर या जिल्ह्यामध्ये विभाजन झालं तर निश्चित काम करणं, तेवढं मायक्रो काम करणं शक्य होणार आहे ना, त्याचा फायदा होणारच आहे ना. त्यामध्ये आज आपल्याला 12 तालुक्यांचं कलेक्टर साहेबांना 12 तालुके पाहावं लागतात. उद्या SP त्यांना 12 तालुके पाहावं लागतात. तर ते जर विभाजन झालं तर त्यांना काम करायला सोपं जाणार आहे, तेवढं काम मायक्रो होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात काही गरज नाही ना जिल्हा विभाजन करायचं. नाही, कोणाचं काय म्हणणं आहे, यापेक्षा तुम्हाला अधिकाधिक मायक्रो काम करायचं असेल तर विभाजन योग्य आहे. नाही पण त्यांची तर सत्ता नाही, माझं म्हणणं काय आहे, मी कोणाचं काय म्हणणं आहे यापेक्षा माझं काय म्हणणं आहे, मला ग्राउंडवर काय कळतं हे मी तुम्हाला सांगतो. जेवढं तुम्हाला मायक्रो जर काम करायचं असेल, प्रत्येक घटकापर्यंत जर प्रशासनाला जाऊन काम करायचं असेल तर विभाजन हे झालं पाहिजे. त्याचा निश्चित त्याला राजकीय अर्थ काढू नका. तर तुम्हाला जर प्रॉपर प्रत्येक गावागावात वाडी वस्ती जाऊन काम करायचं असेल प्रशासनाला ना, तर विभाजन हे झालं पाहिजे. अरे सत्ताधाऱ्यांची जर म्हणत असेल कॉलेज मोठा संघर्ष करावा लागेल. संघर्ष आमच्या पाठीच पुजलेला आहे ना. संघर्षाशिवाय आमच्या वाट्याला काय नाही, त्याच्यामुळे करणार आम्ही संघर्ष करणार ना. आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटला, त्यांनी काय सांगितलं? जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा तेच सांगितलं की त्यांनी सांगितलं की आमची ज्यावेळेस CM साहेबांनी VC द्वारे मिटिंग घेतली, CMनी सुद्धा त्याच सूचना केल्या की नगर शहराच्या बाजूला 10 किलोमीटरच्या अंतरावरच मेडिकल कॉलेज पाहिजे, सिव्हिल हॉस्पिटलच्या लगत पाहिजे. तर त्यांनी सुद्धा मी जे पत्र दिलं ते पत्राला सुद्धा सकारात्मक उत्तर दिलं. त्यांना मी काही जागा पण सूचित केल्या, त्याबाबत सुद्धा ते म्हणले लवकरात लवकर मार्ग काढतो. मी ती जी कमिटी आलेली त्या कमिटीला सुद्धा मी एक पत्र देणार आहे. तुम्ही ज्या जागा सुचवल्या त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काय जागेची काय आहे? त्यांच्याकडे जागा असल्या तरी असणार ना. शेवट महसूल विभागाकडे पूर्ण जिल्ह्याचा नकाशा असतो, पूर्ण जिल्ह्याचा डाटा असतो. फॉरेस्ट विभागाची जागा काय आहे, तुमची गायरानाची काय आहे, महसूलची लँड कुठे आहे, या सगळ्या आरोग्यासाठी काही लँड राखीव आहे का, या सगळ्या नकाशा लेखाजोखा महसूल विभागात असतो. त्यांनी जर एकदा समोर नकाशा ठेवला आणि नगर शहरचा सेंटर काढून एक 5-10 किलोमीटरच्या अंतरावर नकाशा काढून तुम्ही दुर्बीन लावून बसले तर 10 मिनिटात जागा सर्च करू शकता ना तुम्ही. सध्या त्यांनी एखादी जागा सुचवलेली आहे का म्हणजे कलेक्टर साहेब? नाही, कलेक्टर साहेबांनी जागा पाहिल्या असत्या, मला त्याबाबत चर्चा नाही झाली. पण मला ज्या जागा काही माझ्या नजरेसमोर आल्या त्या काही 4-2 जागा सांगितल्या. वाटलंच तर मी सुद्धा स्वतः नकाशा घेऊन बसून मी त्यांना अजून जागा डिटेक्ट करून देऊ शकतो. आता वेळच्या बाजूला आमचे देहऱ्याचे कार्यकर्ते आले ते माझ्याकडे मधल्या काळात. त्याला आमच्याकडे एक 25-30 एकर लँड आहे. माझ्याकडे मध्ये 700 लोक आले ते त्या कृषीचं काहीतरी कृषी विभागाची एक 40-50 एकर लँड आहे, रोडच्या कडेला आहे. ती सुद्धा अशा लँडचा फायदा होईल ना. बाबुडी बेनला पण आहे ना, पण बाबुडी बेन जरा थोडं लांब जाईन, एका बाजूला जाईन, थोडं लांब जाईन, जवळ आलं पाहिजे. महापालिकेचे वडगाव गुप्ताला काहीतरी 600-700 एकर जागा आहे. पिंपळगाव माळवेला दूध डेअरी बंद पडली, दूध डेअरी जागा इथंच केलं. त्या दूध
बीडची जागा तशीच पडून आहे. ती पण जागा आहे. उलट तुम्ही पण या गोष्टीच्या बाबत सगळ्यांनी मला मदत करा. उलट माझी तुम्हाला पत्रकार बांधवांना, पत्रकार बंधूंना विनंती माझी, मी ज्या पद्धतीने आज माझे म्हणणं मांडलं, जागेच्या बाबत काही सूचना केल्या, तुम्ही सुद्धा एक पत्र द्या. अशा जागा काही नगर शहराच्या लगत जागा आहेत, तिथं मेडिकल कॉलेज होण्याचा विचार करावा. खरं त्यांनी उत्तरेतल्या काही जागा सुचवतात का? नाही, त्यांनी काय जागा सुचवल्या यापेक्षा, खोलात जाण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटतं ते करायचं. तुम्ही काय करता म्हणून मी ते करायचं का? नाही, मला काय योग्य वाटतं, मला जिल्ह्याच्या कमिटीला त्यावेळेला त्यांनी ज्या पहिल्यांदा जागा दाखवल्या ना, ते तुम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही. पहिल्या कमिटीला त्यांनी उत्तरेतल्या जागा दाखवल्या, हे तुम्हाला माहिती आहे? नाही, मला ते माहिती नाही. आम्ही तेच विचारतो की त्या दाखवल्या त्याच परत दाखवल्यात का? मला ते माहित नाही. मी तुम्ही म्हणत असाल तर मी चौकशी करतो. मी कमिटीला भेटणार आहे. उलट मी जसं जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं, तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंनी तुमच्या एकत्रित एक पत्र सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला देऊन काही जागा सूचना करा. तुम्ही आता काही सांगितलं, त्यांनी कुठेतरी एक जागा सांगितल्या, अशा काही जागांच्या सूचना करा ना, ज्याला त्याला नजरेत माहित असतं ना.